चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आज खासदार अमोल कोल्हे यांची रॅली होती। आपल्यासोबत अमोल कोल्हे देखील आहेत आणि राहुल कलाटे देखील आहेत। खरं तर प्रचार रॅली सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? नाही, पिंपरी चिंचवडमध्ये उदंड प्रतिसाद आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेने हे ठरवलेलं आहे, कारण जवळपास 15 वर्ष सत्ता, 15 ते 20 वर्ष सत्ता एका घरात असताना अजूनही प्रश्न तेच राहत असतील तर आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे। चिंचवडकरांनी ठरवलं आहे आणि चिंचवडकरांचं म्हणणं आहे की एकच वादा राहुल दादा, आणि त्या पद्धतीने राहुल कलाटे हे नक्कीच विजयी होतील असा विश्वास आहे। खरं तर लाडक्या बहिणींबद्दल भाजपचे जे नेते आहेत धनंजय महाडिक की बहीण योजना आणि दुसरीकडे दमदाटी केली जाते। नाही, मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांचं विधान हे नक्कीच दुर्दैवी आहे, पण त्यातून भारतीय जनता पक्षाचा माता भगिनींकडे बघण्याचा खरा चेहरा हा समोर आलाय आणि अशा पद्धतीनं माता भगिनींना खरं तर सन्मान हवा आहे। त्यांना अशा पद्धतीनं त्यांचं मत विकत घेतल्याची भावना ही राज्यसभेच्या खासदारांच्या या विधानातून दिसून येते। काल जयंत पाटलांची मिमिक्री केली अजित पवारांनी। खरं तर अजितदादांनी अनेकदा मिमिक्री करण्याविषयी नाराजी व्यक्त करून दाखवलेली होती, परंतु आता कदाचित पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांच्यावरती वेळ ओढवली असावी। पण मला ठामपणे सांगायचं आहे की महाराष्ट्र हा निष्ठेच्या बाजूने, महाराष्ट्र हा गद्दारी करणाऱ्यांच्या बाजूने कधीही नव्हता, नसणार आहे। जे लोकसभेला दिसलं तसंच चित्र, किंबहुना त्याहून अधिक पाठिंबा हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांना मिळेल। खरं तर साताऱ्यामध्ये तुतारेनी पिपाणीचा गोंधळ झाल्यामुळं त्याचा आम्हाला फायदाच झाला असं स्वतः अजित पवार म्हणाले। मग फायदा होऊन सुद्धा स्ट्राईक रेट फक्त 20%। राहुल कलाटे हेच आहे की 5 जागा लढवल्या, त्यातली जेमतेम 1 जागा त्यांची निवडून आली, पण आदरणीय पवार साहेबांचा स्ट्राईक रेट हा 80% आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे जनतेने ठरवलंय आणि पुन्हा एकदा शिक्कामोर्तब विधानसभेत केलं जाईल। आपल्यासोबत राहुल कलाटे देखील आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। खरं तर या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांनी थेट म्हटलं होतं की हा जगताप पॅटर्न आहे आणि भाजपचा बालेकिल्ला आहे। हा जगताप पॅटर्न असता तर 2014 पहा, 2019 पहा आणि 2000 मागची पोटनिवडणूक पाहिजे। देवेंद्रजींनी ह्या शहरातून तेच वादे केलेले आहेत। मी 19ला जे बोलले तेच ते 14ला बोलले, तेच ते पोटनिवडणूक बोलले, आणि खरंच जर बालेकिल्ला असता तर त्यांना 10 वेळा ह्या शहरात येऊन तेच आश्वासनं द्यावी लागली नसती। आणि चिंचवडची जनता फार सुज्ञ आहे, त्यांनी परिवर्तन मनाशी ठाम त्यांनी निश्चय केलेला आहे की ह्या चिंचवड नगरी, चिंचवड शहरामध्ये, चिंचवड मतदारसंघात परिवर्तन घडवायचे आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी द्यायची। तर राहुल कलाटे यांच्यासाठी आज स्वतः अमोल कोल्हे हे रॅलीमध्ये उतरलेले आहेत आणि आज रविवारची संधी साधून ते रॅली करणार आहेत। कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।